हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक। लोकसभा निवडणुकीतील कमी झालेल्या जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला राज्यातील 6 बडे नेते असणार। दिल्लीतील बैठकीमध्ये फडणवीसांच्या राजीनाम्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता, सर्वांचंच लक्ष। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये 1.5 तास बैठक। विधान परिषद निवडणूक, राज्यातील पीक पाणी त्याचबरोबर दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा, सूत्रांची माहिती। दिल्लीतील कोर कमिटीच्या बैठकीआधी वर्षावर बैठकांचं सत्र। अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 तास चर्चा। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सोबत, मात्र कार्यकर्ता नाही। भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीत मत, सूत्रांची माहिती। ओबीसींचं शिष्टमंडळ आज दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। मुख्यमंत्री शिंदेंसोबत सविस्तर चर्चा करणार। ओबीसींवर अन्याय झाला तर मी आंदोलनामध्ये सहभागी होणार, छगन भुजबळांचा इशारा। मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, भुजबळांची माहिती। भुजबळ वेडे झालेत, त्यांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल, जरांगेंचा हल्लाबोल। तर येवल्यावाल्यानं दबाव आणला तर पालथं करणार, जरांगेंचा इशारा। वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढणार, राहुल गांधींचा राजीनामा। तर रायबरेलीमधून राहुल गांधींची खासदारकी कायम। पुण्यातील विधानसभेच्या 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी। महायुतीमध्ये देखील पुण्यातील हडपसर, वडगावशिरी आणि खडकवासला मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। शरद पवार आजपासून बारामतीच्या दौऱ्यावर, पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा होणार। मणिपूरमधील वांशिक मतभेद संपवण्यासाठी मैतेई आणि कुकी समुदायांची लवकरच चर्चा करणार, अमित शहांची माहिती। पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, मोदी किसान संमेलनामध्ये सहभागी होणार। काशी विश्वनाथ मंदिरात देखील दर्शन घेणार। शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 58 वरून 55 करा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसह स्टुडंट राईट असोसिएशनची मागणी। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महापारेषणची भरती प्रक्रिया रद्द, तरुणांमध्ये संताप। नागपुरात मुसळधार पावसामुळे निर्माणाधीन इमारतीचा पाया खचला, पार्किंगसाठी बाजूला उभी कार 40 फूट आत कोसळली। पोलीस भरतीसाठी रस्सीखेच, पद 1219, तर पदांसाठी 1,81,000 अर्ज। भरती प्रक्रिया येत्या उद्यापासून सुरू होणार। नाशिकमध्ये जोरदार पाऊस, म्हसरूळ परिसरातील रस्त्यांवर 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं। धाराशिवमधील मुसळधार पावसानंतर सारोळामध्ये नाले तुडुंब। पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।